देवताचा प्रकार आहे तसं काय नाही, त्या विरगळी आहेत ज्या की शौर्याचं प्रतीक आहे. तर या तुम्हाला दाखवतो की प्रत्येक विरगळीचं अर्थ काय आहे. आता या ठिकाणी तुम्हाला मृत्युमुखी पडलेला एक माणूस दिसेल, तर यामध्ये त्याचं वीरमरण आलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर ही 2 नंबरला जर तुम्ही बघितली शिला, तर यामध्ये त्यांचं युद्ध चाललेलं आहे. आणि ह्या 3 नंबरच्या शिलेमध्ये तुम्हाला पिंड आणि तो व्यक्ती दिसेल जो की स्वर्गामध्ये जाऊन शिवपूजेला त्याला मान्यता प्राप्त आहे. तर ही अशी 3-3.5 फुटाची आपल्याला विरग दिसते. त्याचबरोबर आपल्याला शेजारी छोटीशी एक विरग दिसते, त्यामध्ये आपल्याला युद्धाचं चित्रीकरण दिलेलं आहे की तो युद्ध आहे. त्या दोन्ही विरगळीमध्ये युद्धाचं पूर्ण चित्रीकरण दिलेलं आहे. आणि आपण जर वरती बघितलं तर इथं चंद्र आणि सूर्य हे ह्या दोघांचं आपल्याला चित्रीकरण केलेलं आहे. याचा अर्थ की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याचे नामस्मरण यामध्ये राहील. आणि त्याचबरोबर तुम्हाला